नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी यांच्यासाठी ज्या काही पुरवणी मागण्या मंजूर झालेल्या आहेत त्याबाबत सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हिवाळी अधिवेशन या वर्षीचे आता संपलेले आहे आणि त्या अनुषंगाने या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 55,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यामध्ये सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पण जवळजवळ 1176 कोटी रुपयाच्या मागण्या देखील मंजूर करण्यात आलेल्या आहेत। 28 डिसेंबर 2023 रोजी सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 1176 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या संदर्भातले खर्चाचे पत्रक सादर करण्यात आले आहे। यामध्ये राज्यातील शेतकरी यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना कमी दराने पीक कर्ज उपलब्ध करून देणे व त्यासाठीच्या सवलती, तसेच कांदा अनुदान यांसारख्या विविध योजना ज्या शेतकरी यांच्यासाठी असतात अशा योजनांच्या खर्चाच्या अनुषंगाने या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। तसेच यामध्ये सहकारी पतसंस्थांना अर्थसहाय्य, त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे याकरता जवळजवळ 301 कोटी 66 लाख रुपयाचा निधी या विवरणपत्रामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच शेतकऱ्यांना बँकाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी 1% व्याज सवलत मिळावी याकरता बँकांना 1% व्याज हे शासनाच्या माध्यमातून देण्यात येत असते। अशा प्रकारे शेतकरी यांना अल्पमुदत पीक कर्ज उपलब्ध करण्यासाठी 1% व्याजदराने अर्थसहाय्य करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार व वस्त्रोद्योग विभागाला 218 कोटी रुपयाचा निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तसेच शेतकरी यांचे पीक कर्ज, जे शेतकरी वेळोवेळी बँकाच्या नियमानुसार पीक कर्ज भरत असतात अशा शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाच्या व्याजामध्ये सवलत मिळावी याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना खास करून शेतकरी यांच्यासाठी राबवल्या जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, शेतकरी यांच्यासाठी कर्जमाफी योजना, पीक कर्ज व्याजात सवलत, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना याकरता 100 कोटी रुपयाचा निधी सहकार व वस्त्रोद्योग विभागाला देण्यात आलेला आहे। तसेच शेतकरी यांच्यासाठी कर्जमाफी योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती, ज्यामध्ये 2019 वर्षामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील शेतकरी यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती आणि या कर्जमाफीमध्ये पात्र झालेले जे काही शेतकरी असतील यांच्या कर्जमाफीसाठी 3 कोटी 79 लाख रुपयाचा निधी या पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे विणकरांना गणपतीच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा जो काही भत्ता असतो, ज्या काही सेवा असतात त्यासाठी देखील निधी विणकरांना या पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि अशा प्रकारे मित्रांनो, वस्त्रोद्योग, सहकार व पणन या तीनही विभागाला मिळून जवळपास 1176 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि यासाठीचे खर्चाचे विवरणपत्र सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। हा निधी वित्त विभागाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यानंतर सहकार विभागाच्या माध्यमातून कांदा अनुदानासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि यासाठीचेच शासन निर्णय वेळोवेळी या अनुषंगाने प्रसारित देखील केले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं आहे की हे खर्चाचं जे काही विवरणपत्र आहे, ज्यामध्ये कर्जमाफी योजना असेल, त्यानंतर कर्ज सवलत योजना असतील, त्यानंतर विणकरांना जे काही अर्थसहाय्य दिले जाते त्याबाबतचं हे सर्व विवरणपत्र आहे आणि याबाबतच महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नेहमीच सरकारच्या वेगवेगळ्या योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असतो, त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला विसरू नका, म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।